एक शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा। नंतर नेहमीसारखा शिरा करावा, जास्त चवदार होतो। 2 बटर फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे लवकर वितळत नाही, त्यामुळे जेव्हा बटर वापरायचे आहे तेव्हा ते किसणीने किसून घ्यावे। 3 खीर जर जास्त पातळ झाली असेल तर दुधामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर मिक्स करून खीर मध्ये टाका, यामुळे खीर छान घट होईल, तसेच चवीलाही छान लागेल। 4 लाल मिरची तळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा, म्हणजे वर्षभर तिखटाचा लाल रंग राहतो। 5 नारळाची बर्फी करताना त्यात दुधाच्या ऐवजी दूध पावडर वापरावी, याने बर्फी स्वादिष्ट होते। 6 भाजीमध्ये चुकून जास्त मसाला पडला असेल आणि भाजी जास्त मसालेदार झाली असेल तर अशा वेळेला भाजीमध्ये 1 चमचा तूप टाकावे, यामुळे भाजीतील मसाल्यांचे प्रमाण कमी होते। 7 पुरणाची, गुळाची, सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा, पोळ्या हलक्या होतात। 8 लोणचे खराब होऊ नये, यासाठी लोणच्याच्या वर कमीत कमी 2 इंच तेल असले पाहिजे, यामुळे लोणचं खराब होत नाही, तसेच चवीलाही छान लागते। 9 गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवत असताना पुऱ्या कमी तेलकट व्हाव्यात आणि पुऱ्यांना छान रंग यावा, यासाठी पुऱ्यांची कणिक मळत असताना त्यामध्ये 1 चमचा साखर टाकावी, यामुळे पुऱ्या टम्म फुगतात, तसेच रंग सुद्धा छान येतो। 10 गुलाबजाम बनवताना पाक नेहमी पातळच करावा, जास्त घट पाक करू नये, पाक पातळ केल्यामुळे गुलाबजाम छान तयार होतात। 11 सुकामेवा टिकवण्यासाठी तो अगदी हलकासा भाजून भरणीत भरून ठेवावा। 12 जेवणात सॅलड कापायच असेल तर सॅलड नेहमी तिरके कापावे, याने त्यातला रस कायम राहतो। 13 फ्रीजमध्ये काळ्या रंगाची बुरशी येत असेल तर अशा वेळेला फ्रीज पुसताना खाण्याचा सोडा वापरून फ्रीज पुसावा। 14 वर्षभराचे तिखट, मसाला, हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावा। 15 गुळाचा चहा करताना दूध घातले की चहा फाटतो, त्यासाठी गुळाचा चहा करताना चहा पावडर, आले, दूध आधी घालून घ्यावे व सगळ्यात शेवटी गुळ घालावा, याने चहा फाटत नाही। 16 दही मसाल्यामध्ये घालायचे असेल तर अगोदर व्यवस्थित फेटून मगच मसाल्यामध्ये घालावे, यामुळे दही मसाल्यात टाकल्यावर फाटत नाही। 17 कडधान्य टिकवण्यासाठी त्यांना थोडेसे तेल लावून कडक उन्हात वाळवून बरणीत भरून ठेवावे। 18 हिरव्या मिरच्यांच्या ठेच्यामध्ये लिंबाचा रस आणि चवीपुरते मीठ टाकून वाटावे, यामुळे ठेचा आठवडाभर चांगला राहतो। 19 मेथीचे लाडू बनवण्यासाठी मेथीचे पीठ 3-4 दिवस तुपात भिजवून ठेवावे आणि नंतर लाडू बनवावे, त्यामुळे मेथीचा कडूपणा निघून जातो आणि लाडू चवीला छान लागतात। 20 करपलेली भांडी घासूनही स्वच्छ होत नसतील तर अशा वेळेला लिंबाचा रस करपलेल्या भांड्यात टाकून थोडा वेळ ठेवावा आणि नंतर भांडी साबणाने स्वच्छ घासून घ्यावी, त्यामुळे करपलेली भांडी एकदम स्वच्छ होतात। 21 मध गोठला असल्यास मधाची बाटली गरम पाण्यात ठेवावी, यामुळे मध लगेच पातळ होतो। 22 लिंबू सरबत करताना त्यात पुदिन्याचा रस टाकल्यास सरबत स्वादिष्ट होते। 23 भाकरी तव्यावरून उलटताना उलटणे पाण्यामध्ये बुडवून नंतर भाकरी उलटावी, यामुळे भाकरी तव्याला चिकटत नाही। 24 गुळाचा पाक तयार करताना कढईला आधीच तेल किंवा तूप लावले तर गुळ कढईला चिकटत नाही। 25 कांदा कापून झाला की त्याचा वास आपल्या हाताला येत राहतो, त्यासाठी बेकिंग सोडा आपल्या हाताला चोळून हात धुवावा, कांद्याचा वास येत नाही। 26 सुकं खोबरं फ्रीजमध्ये अथवा तांदळामध्ये ठेवले तर ते खराब होत नाही। 27 दळण दळून आणल्यावर पीठ चाळूनच डब्यात भरावे, म्हणजे सारखं पीठ चाळायची गरज पडत नाही। 28 अंडी उकडताना थोडं मीठ घातल्यास अंडी व्यवस्थित उकडली जातात। 29 खूप वेळा कपडे धुवूनही पांढरे कपडे पहिल्यासारखे चमकत नसतील तर अशा वेळेला पाण्यामध्ये लिंबू पिळून त्या पाण्याने पांढरे कपडे धुवावे, यामुळे पांढरे कपडे अगदी नव्यासारखी चमकतील। 30 भजी बनवताना पिठामध्ये लिंबाचा रस पिळून घालावा, यामुळे भजी चवीला छान लागतात आणि तेलही शोषून घेत नाही।
31 स्वयंपाकाचा वेळ वाचवण्यासाठी लसूण सोलून चमचाभर तेलामध्ये वाटून फ्रीजमध्ये ठेवावा, ही पेस्ट आठवडाभर ताजी राहते. 32 साबुदाणा वडे करतेवेळी त्यात थोडीशी भगर घातल्यास वडे चिकट होत नाहीत व छान कुरकुरीत होतात. 33 साबुदाणा वडे करतेवेळी त्यात थोडीशी भगर घातल्यास वडे चिकट होत नाहीत व छान कुरकुरीत होतात. 34 पाहुण्यांसाठी मसालेदार भाजी करायची असेल तर ती छान घट होण्यासाठी त्यामध्ये थोडी तिळाची पेस्ट टाकावी, यामुळे भाजी छान घट्ट आणि चवदार बनते. 35 पोहे भिजवताना नेहमी चाळणीमध्ये भिजवावेत, यामुळे जास्तीचे पाणी निघून जाते आणि पोहे छान मोकळे बनतात. 36 लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम वाटते, मात्र लसूण लवकर सोलण्यासाठी ते 1 मिनिट ओव्हन मध्ये गरम करा. त्यानंतर एका घट झाकण्याच्या डब्यात घालून हलवा, त्यामुळे लसूणाच्या पाकळ्या निघून जातील. 37 काचेची भांडी छान स्वच्छ चकचकीत निघावीत, त्यासाठी पाण्यामध्ये लिंबाचा रस पिळा आणि लिंबाच्या सालीने काचेची भांडी स्वच्छ करा, यामुळे काचेची भांडी छान अगदी नव्यासारखी चमकतील. 38 कपड्यावर लागलेले शाईचे डाग काढण्यासाठी डाग लागलेल्या जागेवर टूथपेस्ट लावावी आणि थोडा वेळ तशीच ठेवून नंतर डाग धुवून काढावा, शाईचा डाग निघून जातो. 39 पास्ता किंवा भात यांसारखे पदार्थ शिल्लक राहिल्यास ते फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी गरम करून खाता येतात. 40 झटपट केशरी रंगाचा भात हवा असेल तर कुकरमध्ये रंग, तूप, लवंग, साखर आणि तांदूळ एकदमच शिजत टाकावे. मस्त केशरी रंगाचा भात तयार होतो. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकवीरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.